नागपूरच्या पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत एक धक्कादायक घटना समोर आली आहे। एका चहा विक्रेत्याकडून दरमहा 40,000ची खंडणी मागण्यात आली असून खंडणी न दिल्यास जीव घेण्याची धमकी देण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल करत एका आरोपीला अटक केली तर दुसऱ्याचा शोध सुरू आहे। ही घटना नागपुरातील पाचपावली पोलीस ठाण्याअंतर्गत आहे। मिळालेल्या माहितीनुसार 23 मार्चच्या रात्री अशोकनगर येथील रहिवासी मोहम्मद तौसिफ शब्बीर अली हे आपल्या घराबाहेर उभे होते। त्यावेळी परिसरातील 2 आरोपी तिथे आले। आरोपींनी प्रथम त्यांच्यावर दबाव टाकत त्याच्या मित्रांनी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यास सांगितलं। मात्र तक्रारदारांना नकार दिल्यानंतर आरोपींनी शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली। तसंच चहा दुकान चालवण्यासाठी दरमहा 40,000 रुपयांची खंडणी मागितल्याचाही आरोप आहे। फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवत शफीक अन्सारी याला अटक केली तर त्याचा साथीदार स्नेह तिरपुडे याचा शोध सुरू आहे। त्या चाय दुकानात जाऊन त्याच परिसरातला एक स्नेह तिरपुडे आणि शफीक अन्सारी यांनी चाय दुकान जर चालू ठेवायचं असेल तर पैसे लागेल म्हणून त्यांनी 40,000ची मागणी केली। तसेच आम्हाला तक्रार प्राप्त झाला, त्यावरून गुन्हा दाखल करून आरोपी स्नेह तिरपुडेला अरेस्ट करण्यात आलं। त्याच्यावर याआधी एक NDPSचा गुन्हा आहे स्नेह तिरपुडेवर आणि शफीक अन्सारी याला अटक करणे बाकी आहे। एक NDPSचा गुन्हा आहे आरोपीवर आणि हे दारूच्या नशेत त्याला बोललेलं आहे, ओळखीपैकीच आहे। तरीही आम्ही तक्रार प्राप्त झाल्याने गुन्हा दाखल करून PSI माझगावकडे तपास करीत आहे।